नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ दिला जाणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी पडणारी आहे. असेच सर्व प्रश्न येणार आहेत. प्रश्नपत्रिकेचं पॅटर्नसुद्धा हेच राहील. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, त्यानंतर पॅटचे पेपर, मराठी, इंग्रजी, गणित, मॅथ्स, सायन्स या विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षाच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 7वी हिंदी द्वितीय सत्र परीक्षा गुण 50. प्रश्न पहिला 4 गुणांसाठी. मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. आवश्यकता भासल्यास प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून घ्या म्हणजे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला वाचायला कामात येईल. 11 एप्रिलनंतर आपली जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षांसाठी ह्या प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणाऱ्या आहेत. बघा, पहिला प्रश्न, रिक्त स्थानों की पूर्ती करो 4 गुणांसाठी. 1. सजी आयो रे ऋतू बसंत सजी आयो, कवितेची ओळ आहे. दुसरं, इन्हें अपराध के अनुसार सजा देंगे. 3. हम सब आगे रहते अवसर पर बलिदान के. 4. कुछ शब्द किसी भी भाषा से मित्रता कर लेते हैं. या पद्धतीने आपल्याला या 4 गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ब भाग बघा, जोडिया मिलाओ 4 गुणांसाठी. 1. फोटो की दुकान. ग. नारायणपूर. 2. भूत ऊत. घ. कपोल कल्पना. हवेली. क. कह कहो की आवाज. वैज्ञानिक, त्याची जोडी आहे बरोबर ख. दृष्टिकोन. या पद्धतीने अचूक जोड्या लावायच्या आहेत आणि 4 गुण मिळवायचे आहेत. क भाग बघा, कथन के सामने सही और गलत का चिन्ह लगाओ 4 अंकों के लिए. पहिलं, संसार में कहीं भी हरे रंग का घोड़ा नहीं होता. सही. 2. मनुष्य शब्द को जीवित बनाता है. सही. कैमरा फ्लैशगन के बिना तस्वीर नहीं खींच सकता था. सही. 4. किसी भी सफलता के लिए 90% बुद्धि और 10% परिश्रम की जरूरत होती है. गलत. क. नीचे लिखे वाक्य किसने किससे कहे 3 अंकों के लिए. 1. आप दरबार में जाकर न्याय के लिए फरियाद कीजिए. चित्रकार की पत्नी ने चित्रकार से कहा. 2. मैं अब कोई शैतानी नहीं करूँगा. सुनील ने रात रानी से कहा. अगला 3. मुझे इस मामले में बहुत गड़बड़ लगती है. आर्यन ने मामाजी से कहा. प्रश्न दूसरा अ. निम्नलिखित प्रश्नों के एक एक वाक्य में उत्तर लिखे 4 अंकों के लिए. पहला, कवि ने मन में क्या ठाना है. जवाब, सारा जग शिक्षामय करने की बात कवि ने मन में ठानी है. 2. सुहानी सुगंध कहाँ उड़ती है. जवाब, सुहानी सुगंध वनों में बागों में उड़ती है. त्यानंतर, आर्यन छुट्टियां बिताने के लिए कहाँ आया था. गर्मी की छुट्टी में मामाजी के घर आया था. 4. बादशाह अकबर ने बीरबल से किसका प्रबंध करने को कहा. हरे रंग का घोड़े का. ब भाग, दिए गए पर्यायों में से सही उत्तर चुनकर लिखे 2 अंकों के लिए. 1. अगला कदम उठाने के लिए उन्होंने कमर कस ली. अ पर्याय बरोबर आहे. दुसरं, तुम भी शब्द संपदा के मालिक हो जाओगे. ब पर्याय. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा,
निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखो। 6 अंकों के लिए प्रश्न है। पहला, वाचन संस्कृती बढ़ाने से होने वाले लाभ लिखो। बघा या ठिकाणी उत्तर दिलेले आहे. आपण व्हिडिओ थांबवून व्यवस्थित वहीत लिहून घ्या आणि पाठांतर करा. दूसरा प्रश्न है, हम चलते सीना तान के इस कविता का केंद्रीय भाव अपने शब्दों में लिखो. बघा या पद्धतीने लिहायचंय. बघा या दोन्ही प्रश्नांची उत्तरे या पद्धतीने लिहायचे. 3-3 गुणांसाठी प्रश्न आहे. ब भाग, अपने देश के राष्ट्रीय प्रतीकों के नाम बताओ. 3 अंकों के लिए. राष्ट्रीय गीत है हमारा वंदे मातरम. राष्ट्रीय पशु है बाघ. राष्ट्रीय वृक्ष है बरगद. त्यानंतर प्रश्न चौथा, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखे 2 अंकों के लिए. सूचना के अनुसार वाक्यों का काल परिवर्तन करो. रमेश पुस्तक पढ़ता था, वर्तमान काल कीजिए. रमेश पुस्तक पढ़ता है. दूसरा, नकुल बाजार गया है, भविष्यकाल कीजिए. नकुल बाजार जाएगा. त्यानंतर ब भाग, मुहावरों को वाक्यों में प्रयोग करो 2 अंकों के लिए. खून पसीना एक करना, कड़ी मेहनत करना. किसान कड़ी धूप में खेत में खून पसीना एक कर रहा था. या पद्धतीने वाक्यात उपयोग करा. दूसरं, सीना तानकर चलना, गर्व से चलना. सैनिक हमेशा सीना तानकर चलते हैं. क भाग, समानार्थी शब्द लिखो 3 अंकों के लिए. एक, खुशबू सुगंध. उपवन बगीचा. पवित्र पावन. त्यानंतर ड भाग, विरुद्धार्थी शब्द लिखो. हसना रोना. पुरस्कार दंड. सुंदर कुरूप. ई भाग, शब्दयुग्म बनाओ. फल फूल. जान पहचान. 3 गुणांसाठी प्रश्न 5वा, निम्नलिखित गद्यांश का हिंदी में अनुवाद करो 3 अंकों के लिए. बघा या ठिकाणी एक पॅरेग्राफ दिलेला आहे. तो मराठीमध्ये आहे, तो आपल्याला हिंदीमध्ये लिहायचा आहे. बघा तो या पद्धतीने लिहा आणि 3 मार्क्स मिळवा. बघा त्याचं उत्तर. तीसरा, आर्यन छुट्टियां बिताने के लिए कहाँ आया था. प्रश्न 6वां, निम्नलिखित विषय में से किसी भी एक विषय पर 10-12 पंक्तियों का निबंध लिखिए. पहला निबंध है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. 2, कंप्यूटर आज की आवश्यकता. 3, दैनिक जीवन में विज्ञान. या तिघांपैकी कोणत्याही एका विषयावर आधारित निबंध लेखन करायचं आहे आणि 5 गुण मिळवायचे आहेत. आपल्याला हा निबंध हवा असेल तर आपल्या चॅनलची निबंधाची प्लेलिस्ट अवश्य पहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची हिंदी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.